नमस्कार मंडळी. मराठी इंडस्ट्रीमधील 90चे दशक गाजवणारे सुप्रसिद्ध आघाडीचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणजेच महेश कोठारे. महेश कोठारे यांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपटामुळे त्यांनी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत आपले मानाचे स्थान निर्माण केले. मराठीत भन्नाट सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या महेश कोठारे यांनी बॉलिवूडमध्येही दिग्दर्शनात त्यांचं नशीब आजमावलं होतं. पण आमिर खान यांचा सल्ला न ऐकल्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान झालं, यावर महेश कोठारे यांनी स्वतः भाष्य केलं आहे. महेश कोठारे यांनी त्यांचं आत्मचरित्र डॅम इट आणि बरंच काही या सिनेमात हा किस्सा सांगितला. बॉलिवूड सिनेमामध्ये दिग्दर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न कसा फसला, तर महेश यांचा झपाटलेला सिनेमा सुपरहिट झाल्यावर त्यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. माझा छकुला या चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये मासूम नावाने केला. तो प्रचंड सुपरहिट ठरला. नंतर त्यांनी दे दनादन या चित्रपटाचा रिमेक करायचा ठरवला आणि हिरो म्हणून आमिर खानची निवड केली. मात्र आमिर खान यांनी काही कारणास्तव या सिनेमाला नकार दिला. तसेच अजून काही बदल करू हे देखील महेश कोठारे यांना सुचवलं. मात्र महेश कोठारे यांचा इगो आड आला आणि त्यांनी आमिर खान यांचं काहीच ऐकलं नाही. त्यांनी नवोदित कलाकार घेऊन चित्रपट केला. लो मै आ गया असं त्यांनी हिंदीत नाव ठेवलं. त्यांना खूप खात्री होती की चित्रपट खूप चालेल. या चित्रपटात गोविंदाचा भाचा विनय आनंद मुख्य भूमिकेत होता. मात्र चित्रपट अजिबात चालला नाही. 15 वर्षांची मेहनत पाण्यात गेली. चित्रपटासाठी लावलेले पैसे तिकिटातून वसूल देखील झाले नाही. महेश कोठारे यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. मराठी चित्रपटात यशाच्या शिखरावर असताना हे अपयश पचवणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. कर्ज इतकं वाढलं होतं की त्यांना राहतं घर विकून भाड्याच्या घरात राहावं लागलं. ह्यातून बाहेर पडायला महेश कोठारे यांना 10 वर्षांहून अधिक काळ लागला होता. त्यावेळी आदिनाथ कोठारे लहान होता. 10वी नंतर त्याला हवं ते शिक्षण देण्यासाठी देखील महेश कोठारे यांच्याकडे पैसे नव्हतं, असं ते एका मुलाखतीत म्हणत होते. तर मंडळी, तुम्हाला महेश कोठारे यांचा कुठला मराठी चित्रपट जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.